गंगाशास्त्र्यांनी राजांचे औषध बदलले हे साऱ्यांना समजायला वेळ लागला नाही. राजांचे वाढते आजारपण आणि गंगाशास्त्र्यांची गंभीर चर्या यामुळे साऱ्यांची मने व्याकुळ बनली होती. साध्या तापाचे निमित्त एवढ्या थरापर्यंत जाईल असे कोणालाही वाटले नव्हते. राजांची वाढती क्षीणता साऱ्यांच्या ध्यानी येत होती. महालात पलंगाजवळच्या बैठकीवर सोयराबाई सदैव बसून होत्या. दरवाजा नजीकच्या दुसऱ्या बैठकीवर हिरोजी, महादजी, घाटगे, बाळाजी ही मंडळी राजांच्यावर नजर ठेवून असत. मनोहारी, महादेव आणि केव्हा तरी महादजी आळीपाळीने राजांचे पाय चेपीत. पाय रगडण्याने राजांना बरे वाटे. दिवस कसा बसा सरे, पण रात्र फार मोठी वाटे. रात्र संपली. महालात सकाळचा उजेड फाकला. समया शांत झाल्या होत्या. रात्रीच्या जागरणाने थकलेली माणसे महालाबाहेर गेली होती. सोयराबाई स्नानाला गेल्या होत्या. हिरोजी, घाटगे एवढीच माणसे राजांच्या शेजारी होती. मनोहारी स्नान आटोपून राजांच्या शेजारी आली. हिरोजी, घाटगे हलक्या पावलांनी महालाबाहेर गेले. राजांनी मनोहारीला जवळ बोलावले. मनू जी, आम्ही आजारी पडल्यावर गडाखाली मेणा गेला होता? जी, मेणा? मनोहारीने आश्चर्याने विचारले. ठीक आहे, राजे समजले. त्याचवेळी गंगाशास्त्री आत आले. त्यांनी राजांची नाडी पाहिली. राजांना त्यांनी विचारले, कसं वाटतं? आता काय वाटायचं? राजे म्हणाले, ठीक आहे. ज्वराची सोबत आहेच. आधी तरी मस्तकशूळ उठतो, कधीतरी मस्तकशूळ उठतो आणि काय महाराज? आताशा बोलू नये असं वाटतं. मनात असूनही झोपून राहावं असं वाटतं. शास्त्र्यांनी दीर्घ निश्वास सोडला. दरवाजापर्यंत गेलेली मनोहारी परत आली. तिने राजांना निश्चलपुरी येत असल्याची खबर दिली. सर्वांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. निश्चलपुरी महालात येत होते. साऱ्यांनी त्यांना उत्थापन दिले. निश्चलपुरी राजांच्या जवळ आले. त्यांनी राजांना तीर्थ दिले. तीर्थप्राशन करून राजांनी हात जोडले. निश्चलपुरी म्हणाले, राजे, आज उतारा करायला हवा, करा. निश्चलपुरी गेले. वैद्यराज शास्त्री सदरेकडे गेले. वैद्यराज शास्त्री सदरेकडे गेले आणि स्नान आटोपून सोयराबाई महालात आल्या. त्यांच्याबरोबर आलेल्या राजारामांनी राजांचे पाय शिवले. राजांनी त्यांना खुणेने जवळ बसवून घेतले. बाळराजे, स्नानपूजा झाली? जी. बाळराजे, तुम्ही लहान आहात. आमची तब्येत बरी नाही, पण आम्ही सांगतो ते लक्षात ठेवा. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही, पटत नाही, ती कधीही करू नका, खुद्द आम्ही सांगितली तरी. बाळराजांनी मान डोलावली. थकलेल्या राजांनी डोळे मिटून घेतले. राजाराम केव्हा गेले हेही त्यांना समजले नाही. तिन्ही सांजेला निश्चलपुरी महालात आले. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्यही होते. त्यांनी राजांच्यावरून कोंबडी, लिंबू उतरवून घेतले. राजांना अंगारा लावून काही न बोलता ते निघून गेले. राजांचा ज्वर वाढतच होता. अंगाचा दाह होत होता. राजांनी येसाजीला जवळ बोलावले. येसाजी, जी, आम्हाला झोप येत नाही. तू बोलत बसशील? राजे काहीतरी आठवत होते. येसाजी, अफजल वधाआधी आम्ही नेहमी आमच्या संगती एक चांदीची छोटी डब्बी बाळगत असू, आठवतं का? जी. अफजल वधानंतर तिचा पत्ताच लागला नाही, कुठंतरी हरवली. येसाजी ऐकत होता. आम्हाला थोरल्या राणीसाहेबांनी ती दिली होती. सांगितलं तर हसणार नाही? महाराज, थट्टा केली. आम्ही स्वारीला निघालो होतो. दुपारची वेळ होती. नुकतंच जेवण झालं होतं. निरोप घ्यायला मासाहेबांच्याकडे जायचं होतं. पान खाऊन कसं जाणार, तेव्हा राणीसाहेबांनी केलेला विडा डब्बीत घालून दिला. राजे क्षणभर थांबले. येसाजी राजांच्याकडे पाहत होता. येसाजी, ती डब्बी हरवली. पण विडा मात्र तसाच तोंडात राहिला. बोलता बोलता राजांना परत ग्लानी आली. त्याच गुंगीत राजे पडून राहिले. मध्यरात्र उलटून गेली होती. वाड्यातले पहारे जागत होते. बाहेर आकाशात चांदणे उजळले होते. राजांच्या महालाबाहेर गंगाशास्त्री, राजवैद्य ही मंडळी झोपी गेली होती. दाराशी महादेव पहाऱ्यासाठी उभा होता. महालात समईचा मंद प्रकाश पसरला होता. राजांच्या पलंगाजवळ मनोहारी पलंगावर हात ठेवून झोपली गेली होती.
पलंगाशेजारी सोयराबाई शाल पांघरून लोडाला टेकून झोपल्या होत्या. दारानजीक बैठकीवर हिरोजी घाटगे ही मंडळी गुडघ्यात माना घालून पेंगत होती. सर्वत्र शांतता वावरत होती. मोरोपंत, मोरोपंत, त्या हाकांनी शांततेचा भंग झाला. सारे खडबडून जागे झाले. क्षणभर कुठून आवाज आला हेही कळेना. राजांच्या पलंगावरून तो आवाज येत होता. तेथे धडपड वाढली होती. सारे पलंगाकडे धावले. राजे उठण्याचा प्रयत्न करत होते. डोळे विस्फारलेले होते. चेहरा उग्र वाटत होता. कोणीतरी समई उजळली. सारे राजांना आवरण्याचा प्रयत्न करीत होते. बाहेरचे गंगाशास्त्री आले. राजांचे भान हरपले होते. राजे बोलत होते. मोरोपंत, सुरेख काम केलं, पण एक कसर ठेवलीत मोरोपंत. आमचा 8वा महाल कुठं आहे? त्याच्याविना हा रायगड फार अपुरा वाटतो, फार अपुरा. राजांचे शब्द ओठांवरच विरत होते. हिरोजी राजांना हाक मारित होते, पण राजे ती हाक ऐकत नव्हते. हळूहळू राजांचे अंग सैल पडले. राजांनी डोळे मिटून घेतले. वैद्यांनी नाडी पाहिली. अंगात खूप ज्वर होता. गंगाशास्त्र्यांच्या पाठोपाठ सारे महाला बाहेर आले. अद्याप साऱ्यांच्या अंगात कापरा खेळत होता. गंगाशास्त्री एवढा वयोवृद्ध माणूस, पण तोही धोत्राने डोळे टिपित होता. शास्त्री बुवा, खरं सांगा, राजांची तब्येत? येसाजी, मला आता काही विचारू नका. गंगाशास्त्री नाक ओढत म्हणाले. मी हरलो. माझ्या औषधांना यश नाही. हे हात अपयशी ठरले. येसाजी, राजे संभ्रमावस्थेत जाऊ लागले. गंगाशास्त्र्यांचे बोलणे ऐकून सर्वांना महालात हुंदके उठत होते. महालात दबलेले हुंदके उठत होते. गडावर दिवस आला होता. गडावर नित्याची वर्दळ चालू होती. एवढ्या माणसांचा राबता असूनही सारे व्यवहार कसे चुपचाप होत होते. वाड्यात कोणी कुठेही असले तरी साऱ्यांचे लक्ष राजांच्या महालाकडे होते. सोयराबाई खासगी सदरेत उभ्या होत्या. बाळाजी, प्रल्हाद निराजी, जनार्दन पंत, हिरोजी फर्जंद, किल्लेदार सोमाजी बंकी ही मंडळी चिंतातूर मुद्रेने राणीसाहेबांच्या समोर उभी होती. सोयराबाईंनी आपले आरक्त डोळे पुसले आणि त्या म्हणाल्या, कशानच गुण येत नाही स्वारींचं. सोयराबाईंना बोलवेना. जनार्दन पंत म्हणाले, राणीसाहेब, धीर सोडून कसं चालेल? गंगाशास्त्र्यांसारखे धन्वंतरी राजांच्या सेवेत गुंतले. जगदीश्वराच्या मंदिरात बाळाजींनी मृत्युंजय जपासाठी ब्राह्मण बसवलेत. निश्चलपुरी कवी कलश अनिष्ट निवारणार्थ शतचंडी होम करत आहेत. याखेरीज नवस अन्नदान चालूच आहे. मग गुण का येत नाही? सोयराबाई त्रस्त होऊन म्हणाल्या. ते का आपल्या हाती आहे? जनार्दन पंत म्हणाले. पण अशा वेळी आपणच धीर सोडलात तर आम्ही कुणाकडे बघावं? सोयराबाईंनी नाक ओढले. सर्वांवरून नजर फिरवली. स्वारींनी बाळराजांच्यावर सर्व कारभार टाकला आहे, हे तुम्ही जाणताच. ते लहान आहेत. तुम्हीच साऱ्यांनी त्यांना जपायला हवं. वेळ तर कसली. ह्याच वेळेला अनाजी, मोरोपंत, हंबीरराव सारे बाहेर. राणीसाहेबांनी मन कठोर करून सारी जबाबदारी घ्यायला हवी. बाळाजींनी सल्ला दिला. ते आम्हाला कळतं, म्हणूनच आम्ही तुम्हाला गोळा केलं. पण आमच्या आज्ञा पाळल्या जातील का? राणीसाहेबांनी ती चिंता करू नये, बाळाजी बोलले. आपली आज्ञा राजांची आज्ञा समजून आम्ही वागू. आमची हीच अपेक्षा होती. बाळाजी, आजपासून गडाचे दरवाजे बंद करून घ्या. जी? बाळाजी उद्गारले. सोयराबाईंनी नजर वर केली. त्या निश्चयपूर्वक म्हणाल्या, निश्चलपुरींनी इकडे बरं वाटेपर्यंत दरवाजे बंद करून घ्यायला सांगितलं आहे. खबरदारी म्हणून सुद्धा ते करायला हवं. आजाराची बातमी बाहेर गेली तर हव्या त्या अफवा उठतील. दरवाजे बंद करून घ्या. जी? बाळाजी उद्गारले. इकडे बरं वाटेपर्यंत सर्व कचेऱ्यांना जामदारखान्याला मोहरा करा. जी? प्रल्हाद निराजी बोलले. गडाचे पहारे चोख ठेवा. आमच्या आज्ञेखेरीज गडाबाहेर कुणाला सोडू नका. तुम्ही सर्व एक विचाराने आमच्या आज्ञात तडीला न्या. आम्हाला महाले जायला हवं. सोयराबाईंना सर्वांनी मुजरे केले. सोयराबाई सदरेतून निघून गेल्या. सारेजण काही न बोलता पांगले. थोड्याच वेळात किल्लेदारांनी गडाचे दरवाजे बंद करण्याचे हुकूम दिले. सर्व कचेऱ्यातील माणसे बाहेर निघत होती. दप्तरखाना, जवाहीर खाना यांना मोहरा लागत होत्या. गडाचे दरवाजे बंद झाले. गडाच्या आतला माणूस बाहेर जाईन असा झाला. सारे कारकून, दप्तरदार ही मंडळी रिकामीपणी फिरू लागली आणि गडावरच्या लोकांचा मनाचा ठाव सुटला.
चिंतातूर मुद्रेने ती वाड्याभोवती रेंगाळू लागली. वाड्यातून बाहेर पडणारा प्रत्येक इसम वेढला जात होता. गडावर मध्यान्नीचा सूर्य घुटमळत होता. राजांच्या महालात सारे गोळा झाले होते. राजांचा ज्वर कमी होत होता, पण मधून मधून राजे संभ्रमात जात होते. राजांना आवरावे लागत होते. राजांनी डोळे उघडले आणि त्यांची दृष्टी पलंगाशेजारी उभ्या असलेल्या सोयराबाईंच्या वर खेळली. राजे क्षीण आवाजात म्हणाले, पाणी. गंगाशास्त्र्यांनी सुवर्ण पंचपात्र हाती घेतले. राजांनी थोडे पाणी घेतले. राजे शांतपणे पडून राहिले. काही वेळाने राजांनी सोयराबाईंना खुणावले. सोयराबाई नजीक गेल्या. राणीसाहेब, शंभूबाळ अजून का आले नाहीत तेच तर कळत नाही. एव्हाना यायला हवे होते. राजांची नजर सोयराबाईंवर खेळली. त्या नजरेला नजर देण्याचे सोयराबाईंनी टाळले. राजे हसले. असं म्हणता राणीसाहेब, आम्हाला एवढे का अजाण समजता? गडाखाली मेना पाठवूनही धाकट्या राणीसाहेब येत नाहीत आणि आम्ही आजारी असून शंभूबाळ आम्हाला भेटत नाहीत. मी का खोटं सांगते? हवं तर बाळाजींना. राजांची मुद्रा उग्र बनली. बस करा. आधीच भांबावलेल्या माणसांना आणखी संकटात टाकू नका. आई होऊनही तुम्ही कधी त्या पोराला ओळखलं नाहीत. आम्ही त्यांना पुरे ओळखतो. ते हवं ते करतील, पण त्यांचा आमच्यावर भारी जीव आहे. आम्ही आजारी आहो हे नुसतं कळलं असतं तरी पाखराचे पंख लावून ते गडावर हजर झाले असते. श्रींची इच्छा. सोयराबाईंनी संतापाने राजांच्याकडे पाठ वळवली. राणीसाहेब जी म्हणून सोयराबाईंनी राजांच्याकडे पाहिले. राणीसाहेब, या घटकेला तरी राग सोडा. फार शांतपणे तुम्हाला वागायला हवं. तुम्हाला रागलो ओलांडता आला असता तर किती बरं झालं असतं. मी रागावले नाही, सोयराबाई म्हणाल्या. हात हलवीत राजे कष्टाने म्हणाले, आता ह्या अवस्थेला त्याची आम्हाला मुळीच पर्वा नाही. रागावला काय अथवा न रागावला काय, आम्ही तुमच्याचसाठी सांगत होतो. आज लक्षावधींची फौज आम्ही पदरी बाळगली. ती काय दिमाखाची हौस म्हणून नव्हे. आमच्या भांडारात करोडो होन आणि खंडोगणती सोनं गोळा केलं. ते का ऐश्वर्य लालसे ना? भावी संकट आम्हाला स्पष्ट दिसतं. त्या निकाली झुंजीसाठी सारा खटाटोप होता. ती ताकद ना संभाजीची ना राजारामांची. एक अविवेकी तर दुसरा अजाण. आणखीन एखादं वर्ष तरी मिळालं असतं तरी सारे मनोरथ सिद्धीला गेले असते. पडत्या जागी राजांचे डोळे भरून आले. आवाज कंपित झाला. काशी विश्वेश्वराची स्थापना करून आम्ही मोकळे झालो असतो, पण कोणाच्याही हाती राज्य सुरक्षित होतं. पण तेवढी उसंत नशिबी नव्हती. काशी विश्वेश्वराची स्थापना करून आम्ही मोकळे झालो असतो, मग कुणाच्याही हाती राज्य सुरक्षित होतं, पण तेवढी उसंत नशिबी नव्हती. राणीसाहेब, नुसत्या स्वप्नात गुंग होऊन राहण्याचे दिवस राहिले नाहीत. राणीसाहेब, फार गडबड झाली. राजांनी डोळे मिटून घेतले. डोळ्यात आलेले अश्रू डोळ्यांच्या कडातून निखळले. येसाजीने गडबडीने ते पुसले. त्याला हुंदका फुटला. त्या आवाजाने राजांनी डोळे उघडले. येसाजीचा हात थोपटीत राजे बोलले, येसाजी, तू रडतोस? अरे, माजलेल्या हत्तीपुढं उडी घेणारा तू रडतोस? येसाजी गडबडीने उठला. आपल्या शेल्याने तोंड झाकीत तो बाहेर गेला. राजे शांतपणे पडून राहिले. अचानक राजांची धडपड सुरू झाली. हिरोजी, घाटगे धावले. ते राजांना आवरण्याचा प्रयत्न करीत होते. राजे ओरडत होते, अरे, लवकर तोफेचा आवाज द्या. आमचे बाजी तिथं जीवाची बाजी लावून लढताहेत. आवाज ऐकायला त्याचा जीव अधीर झाला असेल रे. तानाजी गेला. आम्हाला बोलावून न भेटता पाठ दाखवून गेला. ही हिम्मत? जेरबंद करून आणा त्याला. असली सीनाजोरी कुचलून काढू म्हणावं. राजे थकत होते. अनेकांनी सावरलेल्या अंगाचा तणाव कमी होत होता. ओठ काहीतरी पुटपुटत होते. हळूहळू राजे त्याच गुंगीत झोपी गेले. त्यांनी राजांचे बोल ऐकले. त्या सर्वांच्या कातरलेल्या मनातून अश्रू झरत होते. गडावर आता कुणाला जेवणा खाण्याचे भान नव्हते. राजे वारंवार संभ्रमात जात होते. ज्वर वाढतच होता. जगदीश्वराच्या मंदिरात मृत्युंजयाच्या जपाला ब्राह्मण बसले होते. निश्चलपुरींचा शतचंडी होम धडधडत होता. सायंकाळी राजे भानावर आले. राजांनी सर्वांना जवळ बोलावले. सर्वांवरून नजर फिरवून राजे म्हणाले, आता शोक करू नका.
फार कालावधी आहे असं आम्हाला वाटत नाही. जबाबदारीनं सर्व तडीला न्या. सारे एक विचारानं गेलात तर साऱ्यांचंच कल्याण आहे. जनार्दन पंत गहिवरून म्हणाले, महाराज, आपण धीर सोडू नये. जनार्दन, मृत्यूचं भय आम्हास वाटत नाही, पण या अखेरीच्या वेळी अधिक जाणती माणसं हवी होती. संभाजी, मोरोपंत, अनाजी, फिरंगोजी, नेमकी एवढीच माणसं कशी दूर राहिली? जनार्दन जी, या मृत्यू इतकं काळ वेळाचं भान दुसऱ्या कुणाला नसेल. बाजी प्रभू तोफेचा आवाज ऐकेपर्यंत लढले ते याच्याच कृपेमुळं. आग्र्याच्या प्रसंगातून आम्ही सुटलो तीही याचीच कृपा. आणि आज ध्यानी मनी नसता, कोणी भरवशाचं नजीक नसता ही वेळ त्यानं गाठली. त्याच्यासारखा खेळ्या हुडकून सापडायचा नाही. राजांनी थोडे पाणी घेतले. राजांचा आवाज मंद असला तरी स्पष्ट होता. राजांनी हाक मारली, प्रल्हाद. प्रल्हाद पुढे आला. प्रल्हाद, आम्ही आग्र्याहून सुटलो तेव्हाची गोष्ट आहे. बैरागी बनून आम्ही फिरत होतो. निराजी पंत आमचे प्रमुख बैरागी होते. पाठीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आम्ही काशीला गेलो. आमच्या परमदैवताच्या दर्शनानं आम्ही धन्य झालो. त्याच्या पुढं आम्ही बैरागीच असल्याचं कळून आलं. जवळची रत्न देवाला वाहिली. खूप बळ मागितलं. राजे हसले. भावनेच्या भरात देवाला रत्न वाहिली खरी, पण पश्चाताप करायची वेळ आली. बैराग्यानं वाहिलेली ती अमूल्य रत्न पाहून पुजाऱ्यांना शंका आली. निराजी पंतांनी त्याच दिवशी आम्हाला काशी बाहेर काढलं. राजांनी उसंत घेतली. राजांनी थकलेले नेत्र परत उघडले. पंत, या राज्यासाठी आम्ही काय केलं नाही? याच्यासाठी जीवमोलाची माणसं गमावली. यशाबरोबरच पराजयही स्वीकारले. अपमान भोगले. हात बांधून अनवाणी पायांनी शरणागती स्वीकारली. राज्यासाठी मुलाला शत्रुघरी ओलीस ठेवला. कैदेत अडकलो. राज्याभिषेक सुद्धा करून घेतला. येईल त्या संकटाला, जबाबदारीला आम्ही मान तुकवली. या राज्यासाठी काही करायचं शिल्लक ठेवलं नाही. पंत, आम्ही भीक सुद्धा मागितली. आग्र्याहून सुटल्यानंतर बैरागी होऊन आम्ही फिरत होतो ना, मग बैरागी स्वयंपाक कसे करणार? संशय येईल ना. दररोज भिक्षा मागत आम्ही येत होतो. पंत, राज्याभिषेक करून घेणं जेवढं अवघड, त्यापेक्षा अनोख्या घरासमोर भिक्षा वाढा हे शब्द बोलणं महाकठीण. तेही आम्ही केलं. राजांनी कपाळावर हात फिरवला. ते स्वतःशीच हसले. पण पंत, ही भिक्षा महागात पडली नाही. उलट खूप फायदा झाला. त्या भिक्षेनं खूप शिकवलं. जीवनाच्या विराट रूपाचं दर्शन घडवलं. दारिद्र्याची दुःख सांगितली. आमच्या विशाल भूमीचा परिचय करून दिला. तो अनुभव घेत असता पुष्कळ पाहायला आणि ऐकायला मिळालं. राजे काही क्षण डोळे मिटून थांबले. परत ते बोलू लागले. आम्ही काय सांगत होतो बरं? हां, आठवलं. कबीरा भरम न भजिया बहुविधी धरिया भेख, साई के परिचय बिना अंतर रहियो रेख. या प्रवासात खूप ऐकलं. नेहमी धर्मशाळेत, देवळात मुक्काम पडायचे. गोसावी, बैरागी, फकीर असे अनेक साधुसंत भेटायचे. अनेक भजनं ऐकायला मिळायची. कबीर म्हणतात, पुष्कळ वेश धारण करूनही मनाचा भ्रम दूर झाला नाही. त्याची ओळख न पटल्यानं मनाचा भेद मात्र तसाच राहिला. किती खरंय नाही? राजांनी प्रल्हादाकडे पाहिले. प्रल्हाद, आता फार झालं. आता भजन कीर्तन सुरू करा. आता तेच आमच्या कानावर पडू दे. महाराज, प्रल्हादने धीर केला. बोल. समर्थांना कळलं तर? राजांनी पडल्या जागेवरून हात जोडले. ते हसले. प्रल्हाद, खुळा का तू? समर्थांना का कळवावं लागतं? त्यांनी आम्हाला खूप सांगितलं होतं. ते म्हणाले होते, अंतर्मुख व्हा, आत्मरथ व्हा. बोलता बोलता राजे झोपले. सारे तिथेच राहिले. प्रल्हाद निराजीने बाहेर जाऊन राजांची आज्ञा अंमलात आणायला सांगितली. महालात समया पेटल्या. महालातून फिरवलेला कनोजी धुपाचा वास सर्वत्र दरवळत होता. बाहेर चंद्राचे चांदणे उजळत होते. राजांच्या मुठी वळल्या जात असल्याचे ध्यानी येताच हिरोजी उठला. साऱ्यांना आता ती लक्षणे परिचित झाली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती तरळली. राजांना साऱ्यांनी धरले आणि खाडकन दरवाजे उघडावेत तसे राजांनी डोळे उघडले. काशीला जाऊन आम्ही गंगा आणली. ती रामेश्वरला पोहोचवली नाही तर तिला काय अर्थ? सई, अभिषेकाची तयारी झाली आणि सई कुठं आहे? आमच्या थोरल्या राणीसाहेब कुठं आहे? ऐनवेळेला ही माणसं जातात तरी कुठं? त्यांना बोलवा, त्यांना. राजे हळूहळू स्वस्थ पडले. महालाबाहेरच्या सदरेत भजन चालू झाले होते. भजनाचे मंद सूर कानांवर येत होते.
जय जय राम कृष्ण हरी जय जय. त्या भजनाच्या सुरांनी राजे भानावर आले. मिटल्या डोळ्यांनी ते भजन ऐकत होते. टाळ मृदंगाचा आवाज भजनाची गती वाढवित होता. राजांच्या कानात समर्थांचे बोल घुमत होते. राजे, आता अंतर्मुख व्हा, आत्मरथ व्हा. अनेक आवाज मनात उठत होते. तुकाराम, मौनी बुवा, याकुत बाबा, अनेक संतांचे चेहरे नजरेसमोर तरळत होते. समर्थांच्या मिठीत असता उदंड मायेने पाठीवरून फिरणारी त्यांची बोटे राजांना जाणवत होती. हातातल्या चिपळ्या उंचावून बेभानपणे नाचणारे केशव स्वामी राजांना दिसत होते. केशव स्वामींच्या अभंगाचे शब्द राजांना आठवत होते. निज बोधे पिकले शेत वो, स्वानंदाच्या घुमऱ्या येत वो, कैवल्याची राशी हे हेत वो, गुरुकृपे केशव घेत हो. त्या गुंगीत राजांचा थकवा जात होता. मन शांत होत होते. थोड्या वेळाने राजे शांतपणे झोपी गेले. पहाटेच्या सुमारास राजांना जाग आली. कानावर भजनाचे सूर पडत होते. महालात शांतता होती. पायांवरून फिरणाऱ्या हाताची जाणीव होताच राजांनी हाक मारली. मनू जी, काय करतेस? पाय रगडते महाराज, जरा पाणी हवं. उशाशी उभ्या असलेल्या गंगाशास्त्र्यांनी पाणी दिले. राजांनी विचारले, आज कोण वार? शनिवार. पौर्णिमा ना? जी. आम्ही आजारी पडून 11 दिवस झाले. रुद्राचा आकडा देखील 11च ना? जी. शास्त्री बुवा, आजचा दिवस चांगला दिसतो. आज खूप बरं वाटत आहे. शास्त्री बुवा, आता तुम्ही विश्रांती घ्या. या वयाला जागरण झेपणारं नव्हे. कर्म करीत राहावं, फलाची अपेक्षा धरू नये. जेवढं करता येईल तेवढं केलं. तुम्ही विश्रांती घ्या. झोपलो होतो महाराज. आता ह्या वयात झोप कुठली? आपल्याला पाहायला आलो तोच आपण जागे झालात. दिवस उजाडला. शास्त्र्यांनी राजांना मात्रा दिली. राजांची नाडी पाहिली. राजांनी हसून विचारले, कसली चिंता करता शास्त्री? ढासळणारा बुरुज ठेपा देऊन टिकत नसतो. चांगला दिवस आहे आजचा. चिंतेचं कारण नाही. शास्त्र्यांना काही बोलवत नव्हते. राजांचे रूप ते निहाळीत होते. शास्त्री एकदम बाजूला झाले. राजांनी पाहिले तो सोयराबाई नजीक आल्या होत्या. सोयराबाईंनी काळजीच्या सुरात विचारले, काही हवं का? नको. हवं ते मिळत नाही. हवे ते चेहरे दिसत नाहीत आणि नको तेवढे. राजे पुढे काही बोलले नाहीत. सोयराबाई संतापाने वळल्या. शास्त्री महालाबाहेर आले. राजवैद्यांनी विचारले, राजांची तब्येत कशी आहे? काय? शास्त्र्यांनी भानावर येऊन विचारले. आज महाराजांनी बरं वाटतंय? हिरोजी आशेने म्हणाला. शास्त्र्यांनी दोघांकडे पाहिले. ते खिन्नपणे हसून म्हणाले, दिसतं तसं असतं तर फार बरं झालं असतं. शास्त्र्यांच्या त्या बोलण्याने दोघेही चुपचाप झाले. हिरोजीच्या चेहऱ्यावर प्रकटलेली आशा लुप्त झाली. दाराशी आलेल्या मनोहारीने सांगितले, महाराज बोलावत आहे. मला? शास्त्र्यांनी विचारले. सगळ्यांना. राजांच्या भोवती सारे गोळा झाले होते. राजे काहीतरी पुटपुटत होते. हिरोजीने हाक मारली, महाराज. राजांनी डोळे उघडले. सर्वांवरून नजर फिरवली. राजांना साऱ्यांची ओळख पटली. भयभीत नजरेने शेजारी उभ्या असलेल्या राजारामांना त्यांनी जवळ बोलावले. कष्टाने त्यांच्या अंगावरून हात फिरवीत राजे म्हणाले, बाळराजे, फार लहानपणी फार मोठी जबाबदारी तुमच्या शिरावर येते. ती पेलण्याचा जगदंबा तुम्हाला बळ देईल. बाळराजे, माणसं सोसण्यातून मोठी होतात हे कधी विसरू नका. सोसण्याला कंटाळू नका. राजांची नजर सर्वांवरून परत फिरली. आता सारा शोक आवरा. तुम्ही चुकूर होऊ नका. हा तो मृत्यूलोकच आहे. यामागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे. आता सारे बाहेर बसा. आम्ही श्रींचे स्मरण करतो. जा. सारे बाहेर गेले. राजांचे पाय दाबीत मनोहारी बसली होती. शेजारी हिरोजी उभा होता. गंगाशास्त्री राजांच्या पायाजवळ उभे होते. एकटक नजरेने ते राजांच्याकडे पाहत होते. राजांचे डोळे मिटले होते. श्वास जड चालू होता. राजांनी छातीवर हात घेतले होते. ओठ पुटपुटत होते. राजांनी हाक मारली, मनू जी, घाम आल्यासारखा वाटतो. जरा पुसतेस? मनोहरीने पंचा घेतला. राजांनी मानेच्या दिशेने खुणावले. राजांच्या मानेवरून पंचांचा हात पुसून घेत असता अचानक मनोहरीच्या मुखातून
दुःखोद्गार बाहेर पडला. तिचा हात थांबला. हातचा पंचा गळून पडला. काय झालं? राजांनी विचारले. आपली कवड्यांची माळ तुटली. राजे क्षीण हसले. जगदंबेनं आवरण घातलं होतं, काढून घेतलं. डोळ्यातली टिपे सांडीत मनोहारी ओघळलेल्या कवड्या गोळा करीत असता राजांनी विचारले, किती कवड्या तुटल्या ग? 4. हुंदका दाबीत मनोहारी म्हणाली. 4 ना? राजे हात उडवीत म्हणाले, फार झालं तर आम्ही 4 घटकांची सोबती. मनोहारीने राजांच्याकडे पाहिले. सारी भीती तिच्या मुखावर उमटली होती. ते दुःख असह्य होऊन मनोहारीने पलंगाच्या काठावर मस्तक टेकले. ती रडू लागली. राजांना ते हुंदके ऐकू येत होते. राजांनी कष्टाने हात उंचावला. मनोहारीच्या केसांवरून हात फिरवीत राजे बोलले, मनू, रडतेस आमच्यासाठी? राजांनी मनोहारीचा उजवा हात हाती घेतला. राजांच्या हाताची ओढ तिला जाणवत होती. मनोहारीचा हात सैल पडला. राजांनी मनोहारीचा पालथा हात आपल्या समोर धरला. एकाग्र चित्त करून ते तो हात पाहत होते. मनोहारीच्या बोटातल्या सईबाईच्या प्रवाळाच्या अंगठीवर त्यांचे लक्ष खिळले होते. राजांनी आपला डावात थरथरत हात त्या अंगठीवरून फिरवला. रडू नको मनू. मनात असूनही उभ्या आयुष्यात कुणाची गुंतवण आम्ही केली नाही. ते आम्हाला जमलंच नाही. न कळत मात्र तुझ्या जीवाची वृथा गुंतवण झाली. बघ, ती तशीच ठेवून आम्ही जातो. फार वाईट वाटतं. शास्त्री बुवा. गंगाशास्त्री जवळ गेले. शास्त्री बुवा, आता आम्हाला गंगोदक तुलसीपत्र द्या. आमच्या कपाळी भस्म लावा. शास्त्री, हिरोजी, मनू या साऱ्यांच्याच मुखातून एकाच वेळी हुंदका बाहेर पडला. डोळे पुशीत शास्त्री बाहेर पडले. त्यांनी गंगोदक, भस्म, तुलसीपत्र आणले. राजांनी गंगोदक घेतले. शास्त्र्यांनी भस्म लावले. राजांनी जिभेवर तुलसीपत्र घेऊन हात जोडले. पलंगाभोवती सारे गोळा झाले होते. राजांना महादेव दिसला. महादेव, तुझा पहारा आता उपयोगी पडायचा नाही बाबा. महादेव रडत बाहेर धावला. राजांच्या कानांवर भजनाचे सूर पडत होते. राजांचा ताबा परत उडू लागला होता. उघड्या डोळ्यात निराळे तेज प्रकटू लागले होते. किती शांतपणे आलमगीर आमच्याकडे पाहत होता. तो काही बोलत नव्हता. बसल्या आसनावरून नुसता पाहत होता. दरबारी परिधान केलेल्या हिरव्या मखमलीचा रत्नखचित काबा त्याच्या अंगावर होता. मस्तकीच्या किमोशवर लावलेल्या मोठ्या पिंपळ पानातले तेजस्वी हिरे झगमगत होते. पण त्याहीपेक्षा त्याचे डोळे केवढे शांत, अंतःकरणाचा ठाव घेणारे. केवढा जबरदस्त विश्वास त्या नजरेत दडला होता. नागाच्या नजरेतील दहशत आणि अंदाज त्या नजरेत सामावला होता. ती नजर अजून तशीच आहे. आयुष्यात फक्त दोघांनीच आमच्यावरची नजर ढळू दिली नाही. एक आलमगीर आणि दुसरा मृत्यू. राजांनी दीर्घ श्वास सोडला. साऱ्यांनी राजांना सावरले होते. राजे शांत होते. ते एकदम उफाळले. खोटं. शंभू मोगलांना मिळाला? साफ खोटं. स्वराज्याचा युवराज, छत्रपतींचा वारस, सईचा संभाजी असं करणार नाही. खोटं खोटं. राजांचा आवेश सरला. राजे शांतपणे पडून राहिले. वैद्य राजांची नाडी पाहत होते. पण राजांना त्याचे भान नव्हते. बऱ्याच वेळाने राजे भानावर आले. त्यांनी कष्टाने डोळे उघडले. सारे धुरकट दिसत होते. पायापाशी बसलेली मनोहारी खूप दूर बसल्यासारखी दिसत होती. राजांनी क्षीण हाक मारली. मनू जी, काय करतेस? पाय रगडते महाराज. पाय रगडतेस? राजांनी आंढा गिळला. तू पाय रगडतेस तर आम्हाला कळत का नाही? मनोहारीचे डोळे भीतीने विस्फारले गेले. थरथरणाऱ्या ओठातून आवाज बाहेर पडू नये म्हणून तिची कंपित बोटे ओठांवर स्थिरावली. तिने एकदम गंगाशास्त्र्यांच्याकडे पाहिले. राजांच्या पायांशी उभ्या असलेल्या गंगाशास्त्र्यांनी राजांच्या तळपायांना हात लावला आणि क्षणात गंगाशास्त्र्यांचे अश्रू तळपायांना लागलेल्या हातांवर ठिबकले. पण राजांना त्याचे भान नव्हते. राजांच्या हाताची चाळवाचाळव झाली. सारे बळ एकवटून ते अखेरचे बोलले, आम्ही एकटे राहिलो, फार एकटे राहिलो, फार एकटे राहिलो. सई